किसी का भी बुरा नहीं करना चाहिए, किसी के दो पैसे डुबाना नहीं चाहिए। अच्छा हो सका तो करना चाहिए। और जिंदगी का सवेरे जो निकलता है सवेरा, तो वहाँ से तो डूबने के टाइम तक तो पूरा दिन आनंद से जीना चाहिए। सर जैसे कि आपने बताया, मुझे आपका नाम बता दीजिए। मेरा नीलेश साबळे, फार्म टेकोड़ा एट आष्टी और जिला वर्धा। रिस्पेक्टेड नीलेश सर, आपने जैसे कि बताए कि किसी का अगर से भला नहीं कर सकते तो बुरा भी मत करिए, इसके बारे में आप दो शब्द क्या बोलना चाहोगे? बिल्कुल नहीं करना चाहिए। हमारे जो महाराज जी है, यानी कि राष्ट्रवंत तुकडोजी महाराज, और उनका कहना है बुरा उनका कहना जो है कि मित्रा कर मैत्री त्याची, जो सत्याविन शब्द न बोले कर मैत्री त्याची। आणि माणसानं मूर्तीपूजा करण्यापेक्षा माणसानं मानवाची पूजा केली पाहिजे, माणसात देव व्हायला पाहिजे। वाह, काय गोष्ट, एक नंबर। बिलकुल। आणि तुमचे थॉट्स खूप आवडले आम्हाला। बिलकुल Before बिलकुल। तुम्हाला मीट झाली आणि मी स्वतः देवाला मानण्यापेक्षा माणसाला जास्त मानतो। वाह, माणसाला काय खूप गोष्ट महत्व देतो। बहुत बढिया। कारण माहिती आहे का, कारण माणसाच्या कामीच पडत, देव नाही पडणार। देव माहित नाही आपल्याला फक्त पाठवलं। ज्याने 140 करोड जनता तयार केली, हा, 140 करोड जनता ज्यानं तयार केली, तर दोन माणसं एकसारखे नाही बनवले। आपण दोनच बिल्डिंगा बनवतो, एवढं गर्व करतो, छाती फुगून सांगतो। आता उदाहरण जर घेतलं तर नरेंद्र मोदी साहेब म्हणते का 56 इंचाची छाती पाहिजे। तुम्हीही माणूस आहे, परंतु माणसाला माणसाला पाहिजे आणि माणसाच्या माणसाला काम पडलं पाहिजे। हेच माणसाचं जीवन आहे आणि हेच सत्य आहे, नाही तर काही नाही आहे। पूजा, देव, धर्म हे सगळं शून्य आहे। माणूस म्हणजे सगळं मोठं आहे। तो कोणीही धर्माचा असो, कोणीही पंथाचा असो, माणसानं, हर पंथाच्या माणसानं, हर धर्माच्या माणसानं हे शिकलं पाहिजे। आपण माणसासाठी कामी पडलं पाहिजे। कारण माहिती आहे काय, शेताच्या भांड्यावर जर सर्पदंश झाला आणि पडला, तर त्याच्या बाजून जर कोणीही धर्माचा माणूस असेल तर तोच कामी पडत, देव कामी पडत नाही। हे सगळ्यात मोठं सत्य आहे। एक नंबर। जय महाराष्ट्र। जय जय विदर्भ। जय विदर्भ। दादा